नाही, मला आता लहान मुलांना चॅलेंज करायची सवय नाही. या अशा आंबट गोष्टी मी करत नाही. मुंबईत 25 वर्षात काय काय केलं याचं आदित्य ठाकरेंनी काल लेखाजोखा मांडला. हो, बांगलादेशी वाढवले, रोहिंगे वाढवले, त्यांना आधार विधार कार्ड करून आपले मतदान वाढवलं, त्यांना अनधिकृत पाण्याचं कलेक्शन दिलं, त्या बीएमसीच्या जमिनींवर 4-4 फ्लोरचे मदरसे बांधले, त्याच्यावर अनधिकृत मस्जिदी बांधली. त्याच्या पण जरा 4 तासाचं प्रेझेंटेशन करायला सांग ना त्याला. नाहीतर मी करतो, दाखवतो, मातोश्रीच्या समोरच स्क्रीन लावतो पाहिजे तर. चॅलेंज केलंय की आम्हाला नाही, मला आता लहान मुलांना चॅलेंज करायची सवय नाही. या अशा आंबट गोष्टी मी करत नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त निर्माण झाले आणि ऑपरेशन सिंदूरवरती संशय पुन्हा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपली एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते. असं आहे. म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत. देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा डीएनए म्हणतात. पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात. मुस्लिम लीग आता केरळमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका काय त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, हिरवे झेंडे होते. बघा तुम्ही तपासा केरळमध्ये. तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार. हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही.